तामिळनाडूमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक आणि लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पोस्टर बॉय ठरलेला नेता अचानक भाजपची साथ सोडणार. आपल्या गाडीवरून पक्षाचं चिन्ह हटवल्यानंतर के अण्णामलाई यांच्या नव्या राजकीय वाटचालीच्या चर्चांनी जोर धरलाय. एवढंच नाही तर 3 जून रोजी ते मोठा निर्णय जाहीर करू शकतात, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण ज्या नेत्याला काही वर्षांपूर्वी भाजपचा भविष्यातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मानलं जात होतं, तोच नेता आज पक्षापासून दूर जात असल्याच्या चर्चा का होत आहेत? एका IPS अधिकाऱ्यापासून तामिळनाडूमधील भाजपचा सर्वात प्रभावी नेता बनलेले अण्णामलाई नेमके कोण आहेत? PM मोदी आणि अमित शहांचे विश्वासू मानले जाणारे अण्णामलाई आज चर्चेच्या केंद्रस्थानी का आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 जून रोजी ते असा कोणता निर्णय घेऊ शकतात ज्यामुळं तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो. चला जाणून घेऊया के अण्णामलाई यांचा संपूर्ण राजकीय प्रवास आणि त्यांच्याभोवती सध्या सुरू असलेल्या चर्चांचं खरं कारण. के अण्णामलाई हे मूळचे IPS अधिकारी. आपल्या कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या कामामुळे त्यांनी पोलीस सेवेत आपली खास ओळख निर्माण केली होती. मात्र मे 2019 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अवघ्या वर्षभरात म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच अण्णामलाई यांची राजकीय कारकीर्द वेगानं पुढे सरकू लागली. त्यांच्या आक्रमक शैलीमुळं, प्रभावी वक्तृत्वामुळं आणि जनसंपर्क कौशल्यामुळं ते लवकरच पक्ष नेतृत्वाचे विश्वासू बनले. इतकंच नाही तर पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या 1 वर्षात भाजपनं त्यांच्याकडे संपूर्ण तामिळनाडूची जबाबदारी सोपवली. पुढं 9 जुलै 2021चा दिवस उजाडला आणि अण्णामलाई यांची तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तिथपासून त्यांनी राज्यभर पायाला भिंगरी लावून भाजपची ताकद वाढवण्यावर भर दिला. तामिळनाडूसारख्या राज्यात जिथं भाजपची ताकद मर्यादित मानली जायची, तिथं भाजपचं कमळ फुलवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या खांद्यावर होतं. याच काळात त्यांनी सुरू केली एन मन एन मक्कल म्हणजेच माझी भूमी माझे लोक यात्रा. जुलै 2023 मध्ये सुरू झालेल्या या यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदील दाखवला होता. राज्यभर काढलेल्या या यात्रेदरम्यान अण्णामलाई यांनी लाखो नागरिकांशी थेट संवाद साधला. भाजपची विचारधारा गावागावात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात अण्णामलाई यांना मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहून स्वतः मोदीही प्रभावित झाल्याची चर्चा होती. मंचावर मोदींनी अनेकदा अण्णामलाई यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याचे दृश्य त्यावेळी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या यात्रेनंतर अण्णामलाई यांची ओळख फक्त तामिळनाडूपुरती मर्यादित राहिली नाही. राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या नव्या पिढीतील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही तामिळनाडूमध्ये भाजपची वाढती ताकद आणि पक्षाला मिळालेल्या यशामागं अण्णामलाई यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितलंय. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलताना दिसली. गेल्या काही महिन्यांपासून अण्णामलाई आणि भाजप नेतृत्वामध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. विशेषतः केंद्र सरकारच्या काही धोरणाबाबत त्यांनी उघडपणे वेगळं मत व्यक्त केल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळं पक्ष नेतृत्व आणि अण्णामलाई यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. आणि आता या चर्चांना आणखी बळ मिळालंय, कारण अण्णामलाई यांच्या वाहनावरून भाजपचं पक्षचिन्ह हटवल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे ते भाजप सोडणार का, नवीन पक्ष स्थापन करणार का, की एखादी नवी राजकीय भूमिका घेणार आहेत, अशा चर्चांना उधाण आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार अण्णामलाई यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितलाय आणि त्यानंतर 3 जूनला ते महत्त्वाचा निर्णय जाहीर करू शकतात, अशी ही चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई विमानतळावर पत्रकारांनी या सर्व चर्चांबाबत प्रश्न विचारला असता अण्णामलाईंनी फक्त एकाच वाक्यात सांगितलं की 2 दिवस प्रतीक्षा करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. आता या एका वक्तव्यामुळं तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत राजकीय चर्चांना आणखी वेग आलाय. अण्णामलाई भाजपमध्येच राहणार की नवा राजकीय मार्ग स्वीकारणार, याचं उत्तर आता 3 जून नंतरच मिळणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की की तामिळनाडूमधील भाजपचा सर्वात मोठा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णामलाईंच्या पुढील निर्णयाचा परिणाम फक्त तामिळनाडूच्याच नाही तर राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो. या संपूर्ण घडामोडीबाबत तुमचं मत काय? अण्णामलाई भाजप सोडतील असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.